जवळपास 8-10 महिन्यांचा कालावधी हा ई-केवायसी साठी दिला होता आणि ही ई-केवायसी प्रक्रिया ही फक्त या लाडकी बहीण योजनेमध्ये नाहीये, तर ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे डीबीटीच्या योजना आहेत, ह्या सगळ्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई-केवायसीचा नाही, त्यात ई-केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी ई-केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक आयटी विभागाचा इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला, तर त्या जवळपास एक 11-11.5-12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5-5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचा निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते, तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल, यांच्या याच्यानी आपण ती ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्ही मधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत, पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्ये तरी 100% त्याचा शासकीय या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही आरटीओच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत, यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे आरटीओचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सोलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटलंय की आमच्या नावाने म्हणजे निवेदन आलेली आहे की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाहीये, तर त्याची फेर तपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी ई-केवायसी चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिल पर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची, त्यामुळे असं आहे. आणि अजून सुद्धा फेब्रुवारी-मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात. तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी. ताईंनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेटसाठी. तर बघा ताईंनो, तुम्हाला माहीत असेल की आदिताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या बहिणींचे हप्ते रखडलेले आहेत, ज्या बहिणींना हप्ते मिळालेले नाही आहेत त्यांची सध्या पडताळणी सुरू आहे. तुम्हाला माहीत असेल की ई-केवायसीमध्ये सध्या 80 लाख बहिणी बाद करण्यात आलेल्या आहेत, त्या विविध कारणांमुळे बाद झालेल्या आहेत. तुम्हाला माहीत असेल की यामध्ये खूप साऱ्या अशा बहिणी आहेत की 60 ते 65 लाख बहिणी अशा आहेत की ज्यांनी केवायसीच केली नाही आहे किंवा मग त्यांची केवायसी राहून गेलेली आहे, ते केवायसी करायचा विसरून गेले आहेत. कारण काही असो परंतु त्यांची केवायसी झालीच नाही आहे. त्यामध्ये आणखीन काही बहिणी अशा असतील की ज्यांनी केवायसी तर केली आहे परंतु त्यांना जे पैसे आहेत किंवा जो निधी आहे तो अजूनही मिळत नाही आहे. त्यांना आता एक चिंता वाटत आहे, एक टेन्शन आलेलं आहे की नेमकं आपली केवायसीसुद्धा झालेली आहे, सक्सेसफुलचा मॅसेजसुद्धा आलेला आहे, सारे कागदपत्र व्यवस्थित आहेत, तरीही आपल्याला पैसे मिळत नाही आहेत, आपले हप्ते आपल्याला नियमित मिळत नाही आहेत. का मिळत नाही आहेत? अजून मला खूप सारे असे कमेंट्स येतात, खूप साऱ्या बहिणींच्या कमेंट्स येतात की ज्यामध्ये ते सांगतात की दादा आम्हाला नोव्हेंबर महिन्यापासून पैसे मिळालेले नाही आहेत, आमची केवायसी पूर्ण झालेली आहे, सक्सेसफुल झालेली आहे, कागदपत्र सर्व व्यवस्थित आहेत, तरीही आम्हाला नोव्हेंबर-डिसेंबरपासून कुणी म्हणतं की आम्हाला जानेवारीपासून पैसे मिळाले नाही आहेत, मार्च-एप्रिलचे पैसे मिळालेले नाही आहेत. म्हणजेच की एकूण काय की 7-8 महिन्यापासून किंवा 5-6 महिन्यापासून त्यांना पैसे किंवा जो काही निधी आहे हा हप्ता त्यांना मिळत नाही आहे. तर मग त्या बाद झाल्या आहेत का असं प्रश्न त्यांना पडत आहे. चिंता सतावत आहे की आपले पुढे आपल्याला हप्ता चालू होणार की नाही होणार, आपण यामधून बाद झालो आहे का, कारण की आपण तर पात्र आहोत. मग अशा प्रकारे आपली केवायसी पण पूर्ण झालेली आहे, सक्सेसफुलचा मेसेज आल्यावरही आपल्याला पैसे का मिळत नाही आहेत. तर
ताईंनो तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्हाला टेन्शन घ्यायचं बिलकुल काम नाही आहे. सध्या पडताळणी सुरू आहे. KYCमध्ये तुमचे जे काही तुम्ही KYC केलेली आहे सक्सेसफुलसुद्धा झालेली आहे. तरीही तुम्हाला माहीत असेल की आदित्य तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की विविध विभागांकडून डेटा मागवल्या जात आहेत बहिणींसाठीचा, आणि त्यावरून त्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे का, किंवा मग त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे का, त्यांच्या घरी कोणी सरकारी नोकरीवर तर नाही ना, कोणी सेवा निवृत्ती वेतन तर नाही घेत आहे ना, अशा प्रकारची माहिती राशन कार्डवरून माहिती मागवल्या जात आहे. त्यावरून राशन विभागाच्या डिपार्टमेंटकडून माहिती घेतली जात आहे आणि त्यामधून सुद्धा बघितलं जात आहे की या बहिणींच्याकडे एकाच कुटुंबातील 2-3 बहिणी लाभ घेत आहेत की काय. अशा प्रकारची कसून चौकशी पडताळणी सुरू असल्या कारणानं तुमची KYC झाल्यावरही तुम्हाला सक्सेसफुलचा मेसेज आल्यावरही तुमचे पैसे सध्या रोखलेले आहेत. म्हणजेच की तुम्हाला पैसे मिळणार आहेत, परंतु सध्या पडताळणी चालू असल्यानं तुमचे पैसे हे रोखण्यात आलेले आहेत. परंतु तुम्ही बाद झालेले नाही आहेत हे लक्षात घ्या. आणि मला खूप साऱ्या अशा कमेंट आलेल्या ताईंच्या, आजसुद्धा कमेंट्स आली, आणि म्हणून मी तुम्हाला या टॉपिकवर हा व्हिडिओ बनवलेला आहे. आता एक गोष्ट इथं लक्षात घ्या की आदित्य तटकरेंना आपली एक विनंती राहणार आहे की आदित्य तटकरे लवकरात लवकर या KYC बाबत आणि जी काही हप्ते बंद करण्याबाबत, ज्या बहिणींचे हप्ते बंद आहेत कारण की त्या पात्र आहेत, सक्सेसफुल झाल्या आहेत, KYCसुद्धा व्यवस्थित झालेली आहे त्यांची, तरीही त्यांचे हप्ते बंद झाले आहेत, तर यावर त्वरित कारवाई करावी, लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि आमच्या बहिणींची जी काही KYC आहे ते पूर्ववत लवकर सुरू करावी. त्याचबरोबर ज्यांचे हप्ते बंद झालेले आहेत पात्र असूनही त्यांचे हप्ते पूर्ववत चालू करावी ही विनंती सरकारला राहणार आहे आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की KYC बाबत आपल्याला माहीतच आहे की थोडं आणखी थांबावं लागणार आहे. आपण सांगितल्याप्रमाणे सुरुवातीपासूनच आपण सांगित आलेलो आहोत की तुम्हाला KYC नवीन पोर्टल उपलब्ध होणार आहे आणि तुम्हाला नवीन KYC करता येणार आहे. याआधी फक्त ज्यांची KYC चुकली होती त्याच बहिणींना मुभा देण्यात आली होती आणि त्यांना 2 ते 3 महिन्यांचा कालावधी चुकीची दुरुस्ती करण्यासाठी देण्यात आली होती. परंतु आता ज्या बहिणींची KYC झालीच नाही, ज्या बहिणी KYC करण्याचं राहून गेलेल्या आहेत, त्यांना आता नवीन KYC पोर्टल मिळणार आहे. आणि त्याचमध्ये हे पण होऊ शकते की ज्या बहिणींचे काही कागदपत्र बाकी राहिले असतील देण्याचे, किंवा मग काही त्यांची कागदपत्रांची पूर्तता करायची राहिली असेल, किंवा मग ज्या बहिणींनी KYC चुकली होती आणि त्यामध्ये सुद्धा टायमिंग दिल्यावरही त्यांना चुकीची दुरुस्त करता आली नाही, यांनासुद्धा KYC करता येणार आहे. अशा प्रकारचं नवीन पोर्टल, म्हणजे एकूण काय की सर्वच बहिणींना, राज्यातील सर्वच बहिणींना, ज्या बहिणींची KYC चुकली असेल, ज्यांचे कागदपत्र त्यांना देण्याचे बाकी असतील, किंवा मग अपडेट करायचं असेल, किंवा मग KYC झाली नसेल, अशा सर्वच बहिणींना नवीन पोर्टलच्या माध्यमातून त्यांना KYC करता येईल असं वाटत आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. पुढे याबाबत आणखीन एक मी व्हिडिओ बनवणार आहे. परंतु हे ध्यानात ठेवा की आपल्याला पूर्ण सर्वच बहिणींना, राज्यातील जे काही बहिणी राहिल्या असतील KYC बाबत, त्या सर्वच बहिणींना, अपात्र बहिणी ज्यांना म्हणतो आपण, त्यांनासुद्धा KYC संधी मिळणार आहे असं तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओत सुद्धा मी सांगितलं आहे. आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी काय म्हटलं आहे हे सुद्धा तुम्हाला मी दाखवून दिलं आहे. त्यांनीसुद्धा म्हटलं आहे की अपात्र आम्ही सर्वच बहिणींना केलेलं नाही आहे, त्या बहिणी फक्त आपले जे काही आपण निकष होते ते निकष ठेवले, त्या निकषांचे पालन करू शकले नाही. KYCसाठी किंवा मग निकषांसाठी जे काही कागदपत्र पाहिजे होते ते कागदपत्र ते देऊ शकल्या नाही, अशाच बहिणींना आम्ही बाद केलेला आहे, अपात्र केलेला आहे. म्हणजेच की एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर पात्र असाल, तुमच्या घरी जर चारचाकी वाहन नसेल, तुमच्या घरी जर कोणी सरकारी नोकरीवर नसेल, किंवा मग तुमच्या उत्पन्न जे काही 2.5 लाखाच्या अंदर असेल, तर तुम्ही पात्र आहात आणि तुम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे. तुम्ही पुन्हा KYC करू शकाल, पुन्हा या योजनेशी जुळू शकाल. ही गोष्ट इथं लक्षात घ्या. म्हणजेच की तुम्हाला या योजनेशी पुन्हा जुळण्याची संधी इथं सरकारनं दिलेली आहे. अजून यामध्ये तारीख देण्याचं नक्की नाही ठरलं आहे, तारीख लवकरच जाहीर होणार आहे. परंतु सरकारनं सांगितलेलं आहे, देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही अपात्र बहिणींना पुन्हा संधी देणार आहोत. म्हणजेच की राज्यातील सर्वच बहिणींना, ज्या काही अपात्र झालेल्या असतील त्या सर्वांनाच पुन्हा संधी मिळणार आहे. परंतु तुम्ही निकषात बसल्या पाहिजे, ही गोष्ट इथं लक्षात घ्या. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.